तर मग जोडीदार आवाज आमचा कॉलेजवरून तिकडे एक दिवसासाठी कॅम्प चाललाय भोरमाळाला कुलजरमध्ये बसून. तुम्हाला तर माहीतच आहे मी जास्त नाही जात, जास्त गेली का गर्दी होती, एकच कुलजर जातो. तर मग इकडे आलो, हे लाजत आहे त्याचा दपूनच व्हिडिओ काढाय होय, जाम ना लाजत आहे पोरग्याचं पहिलं येताच त्यांची नारळावर नजर. काय सांगायचं आता, शेवटी आदत का नाही. तुम्हाला सांगू का, माझ्या शर्टचा कलर भिंतचा कलर मॅच येतो का नाही सांगा ना, सांगा लाजा नको. तर मग अधिक नाही का इकडे काजू आंब्याच्या बियापासून काजू कसा तयार होतो त्याची कंपनी होती, त्याला भेट द्या आलो आम्ही. तर मी तर लास्टलाच राहा, एक नंबर राहिला का प्रश्न काय विचार जाते का ना. इकडे गार्डन पण होता बाबू जबरदस्त एकदम बगीचा, काय सांगायचं आता, फोटो काढायची व्यस्त बाकीची. तर इकडे आता नवीन कंपनी जरा मोठी बांधते, आधी होती पण आता नवीन बांधते. इकडं अजून चालू ते तिकडे काय तर तिकडे मोठा आहे, पण तरी मी ते लास्टला जाऊ का, तुम्हाला तिथं माहीतच आहे, सांगायची गरज नाही आता. आणि आता हे आदत हे मजबूर करणार, शेवटी सवय आता काय सांगायचं त्याला. मला तर नाही आवडला, पण काय सांगायचं, मी तर त्यांचाच जोडीदार होतो. मग मी खाला जरा खालाच काय होईल बुवा, असं काय नाही. इकडे ना दुधाची कंपनी होती, सुरगाणी तालुक्यातले सगळे डेऱ्यांचा दूध काही दिवसांनी नठच कंपनी तयार होईल, नठूनच मग पुढे जाईल असा बुवा त्यांचा आहे. आणि इकडे थंडा बिंडा आणला होता, लाजा नको बुवा प्या, असा लाजत आहेच कोण बुवा असा मलाही सांगायचा होता. मी तर जाम पिला. इकडे समोसा आहे होता तसा तर फुकटचा. तर मग हे माझा जोडीदार तर आडोशालाच बसून खात गाडी तिकडे, तसं मला नाही समोसा आवड, पण फुकट जाता चालून जातोय कधी मध्ये पचून घेतोय मी. आणि मग इकडे हे कंपनीवाला हे बाकीचं माझा जोडीदार आहे निघाला, चांगली कोट आहे मी सांगा. आणि आम्हाला हे फोटो घेतला नाही तर आमचा आता एक पर्सनल फोटो पाडून घेतो.